नमस्कार मित्रांनो, तर कशा आहात तुम्ही सर्वजण? आज पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी एक नवीन भरतीची माहिती घेऊन आलोय. मित्रांनो, आर्मीमध्ये एक नवीन भरती सुटलेली आहे ग्रुप सीची. आता काय आहे या भरतीचं सिलेक्शन प्रोसेस, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत आणि पूर्ण माहिती मी तुम्हाला स्क्रीनवरती समजून सांगणार आहे, पूर्ण दाखवणार पण आहे. ह्या भरतीसाठी तुमचं एज लिमिट किती असलं पाहिजे, तुमचं शिक्षण किती असलं पाहिजे, ह्या भरतीची सिलेक्शन प्रोसेस कशी होणार आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी भरती आहे आर्मीची, ही परमनंट भरती असणार आहे. ही अग्निवीर सारखी भरती नाही, ही परमनंट भरती आहे. तुम्ही परमनंट भरती होऊ शकता. आता काय आहे या भरतीचं सिलेक्शन प्रोसेस, पूर्णपणे माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन नवीन भरती, नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील. मित्रांनो, तर चला आपण पूर्णपणे स्क्रीनवरती माहिती बघू. ही नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम चॅनलवरती मिळून जाईल. मित्रांनो बघा, या भरतीची पूर्ण माहिती मी तुम्हाला स्क्रीनवरती सांगणार आहे. तुम्ही स्क्रीनवरती पूर्णपणे माहिती बघू शकता. ग्रुप सीची भरती आहे, जसं की मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं. पण आता स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती जाणून घेऊ. तुम्ही स्क्रीनवरती पूर्णपणे माहिती बघू शकता. मित्रांनो, या भरतीचे ऑनलाईन फॉर्म जे आहे हे 4 ऑक्टोबरपासून स्टार्ट होत आहे आणि फॉर्म भरण्याची लास्ट डेट जी आहे मित्रांनो ही 24 ऑक्टोबर आहे. आणि जो एक्झाम राहील त्याचा अजून काही डेट वगैरे काही आलेली नाही. म्हणजे जेव्हा पण काही अपडेट येईल तेव्हा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, या भरतीसाठी तुमचं एज लिमिट 18 ते 25 इयर्स या दरम्यान तुमचं एज असलं पाहिजे. त्यानंतर एस-सी कास्ट आणि एस-टी कास्ट त्यासाठी 5 वर्षाची सूट दिलेली आहे आणि ओ-बी-सीसाठी मित्रांनो 3 वर्षाची सूट दिलेली आहे. अशा पद्धतीनं या भरतीसाठी तुमचं एज पाहिजे. जे ॲप्लिकेशन फी असते, फॉर्म भरण्यासाठी कुठलीही प्रकारची ॲप्लिकेशन फी नाही. तुम्ही इथं बघू शकता कास्ट 0, म्हणजे कुठल्याही प्रकारची तुम्हाला फी द्यायची नाही. त्यानंतर मित्रांनो, ह्या भरतीचं सिलेक्शन प्रोसेस जर आपण बघितलं, तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये सगळ्यात अगोदर तुमचा रिटन एक्झाम होणार आहे. त्यानंतर जर तुम्ही ट्रेड्समध्ये म्हणजे ट्रेडमध्ये जर फॉर्म भरलेला असेल, तर काही ट्रेडसाठी स्किल टेस्ट पण आहे आणि काही ट्रेडसाठी फिजिकल टेस्ट पण आहे. जसं की फायरमॅनसाठी फिजिकल टेस्ट होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तुमचं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मेडिकल व्हेरिफिकेशन आणि नंतर तुमचा ऑफिशियली तुमचा रिझल्ट लावला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला भरती करून घेतलं जाईल. अशा पद्धतीनं सिलेक्शन प्रोसेस होणार आहे. आता ह्या भरतीसाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागतात जर तुम्हाला माहिती हवी असेल, तर कमेंट करा. आर्मी DG EME तुम्हाला पूर्णपणे एक आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ मिळून जाईल. पोस्ट नेम दिलेले आहे. पोस्टमध्ये इथं पूर्णपणे पोस्टचे नावं पण दिलेले आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरायचं तुम्ही बघू शकता. त्यानंतर मित्रांनो, ह्या भरतीसाठी तुमचं शिक्षण तुम्ही 12वी पास असले पाहिजे. आणि मित्रांनो, काही पोस्टसाठी तुमचा ITI पण कंपल्सरी आहे. म्हणजे सगळ्या पोस्टसाठी नाही, पण काही पोस्टसाठी ITI पण पाहिजे. एकदा नोटिफिकेशन चेक करा, तुम्हाला पूर्णपणे माहिती समजून येईल. तर ह्या भरतीसाठी टोटल पोस्टची जर आपण बात केली तर 194 पोस्ट आहे. फॉर्म भरण्याची लास्ट डेट मी तुम्हाला अगोदरच सांगितली 24 ऑक्टोबर आहे. त्यानंतर मित्रांनो, ॲप्लिकेशन टाईप म्हणजे फॉर्म भरण्याचं जे ॲप्लिकेशन आहे मित्रांनो, हे ऑफलाईन असणार आहे. म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरता येणार नाही तुम्हाला. ऑफलाईन पोस्टमध्ये जाऊन सपोज तुम्हाला त्यांची एक ॲप्लिकेशन प्रिंट भेटते. मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. ते तुम्हाला भरावं लागतं. भरल्यानंतर पोस्टमध्ये जाऊन पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला ते ऑफलाईन तुमची जी ॲप्लिकेशन तुमचं हे असतं फॉर्म असतो तो पाठवावा लागतो तिथं. आणि इथं तुम्ही बघू शकता ऑफिशियल वेबसाईट आहे त्यांची indianarmy.in आणि जॉब लोकेशन जे असणार आहे मित्रांनो, हे ऑल इंडिया असणार आहे. इथं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता त्यांचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे. आता जर हिची तुम्हाला चांगली PDF पाहिजे असेल, तर कमेंट करा ॲप्लिकेशन. तुम्हाला मी आपल्या Instagramवरती ग्रुपवरती ॲप्लिकेशन फॉर्मची PDF टाकून देईल. तुम्ही तिथून डाउनलोड करून भरून घेऊ शकता. आता हे बघू शकता तुम्ही इथं मित्रांनो, फॉर्म कसा भरायचा हे जर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल, तर ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप अशी कमेंट केली तरी चालेल. जर जास्त कमेंट आले तर आपण याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवून टाकू. बाकी मित्रांनो, ह्या भरतीची पूर्णपणे मी तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. अजून जर तुम्हाला काही डाऊट वाटले किंवा काही क्वेश्चन असेल, तर कमेंट करून विचारू शकता. मी तुम्हाला ह्या भरतीची पूर्ण माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये जर कोणताही पॉईंट जर राहिलेला असेल, तर कमेंट करून नक्की विचारू शकता. बाकी मित्रांनो, ह्या भरतीची तुम्हाला अजून जर काही माहिती जाणून घ्यायची असेल, तर आपल्या Instagramच्या बायोमध्ये Instagram चॅनलची लिंक दिली आहे. त्या लिंकवर चॅनलवरती पूर्णपणे आपण या भरतीसाठी एक्झाममध्ये कोणकोणते सब्जेक्ट असतात, एक्झाम किती मार्कचा असतो, पूर्णपणे मी तिथं माहिती दिलेली आहे. तुम्ही तिथून जाऊन चेकआउट करू शकता. बाकी मित्रांनो, अजून जर काही माहिती हवी असेल, तर कमेंट करून विचारू शकता. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा.
तुम्ही स्क्रीनवरती पूर्णपणे माहिती बघितली असेल आणि तुम्हाला माहिती समजली पण असेल. मित्रांनो, याच्यामध्ये जर काही डाऊट राहिले असेल, काही क्वेश्चन विचारायचे असेल तुम्हाला तर विचारू शकता. मित्रांनो बघा, ही आर्मीची भरती जी आहे ही परमनंट भरती आहे. आता तुम्ही परमनंट भरती होऊ शकता. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला एक अगोदर फॉर्म दाखवला होता बघा, जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमेंट करा. ॲप्लिकेशन तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामवरती मिळून जाईल. आणि मित्रांनो, जर तुम्हाला त्यावरती कसा भरायचा तो ॲप्लिकेशन फॉर्म ती पूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म कमेंट करा. मी तुम्हाला त्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवून आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करेल. आणि मित्रांनो, ही जी भरती आहे ही ऑफलाईन आहे. तुम्हाला जे फॉर्म भरायचे आहे हे ऑफलाईन तुम्हाला भरायचे आहे आणि त्यांच्या ॲड्रेसवरती तुम्हाला हे फॉर्म पाठवायचे आहे. तर अशा पद्धतीने ही भरती होणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर बिंदास तुम्ही विचारू शकता. आणि मित्रांनो, अशाच नवीन नवीन भरतीच्या अपडेट, नवीन माहितीसाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन भरतीच्या अपडेट, नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.